श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, 2 एप्रिल 2026 रोजी आहे हनुमान जयंती, म्हणजे चैत्र पौर्णिमा. आता हनुमान जयंती म्हटलं की आपण हनुमानांच्या सेवा तर करतोच. तर हनुमानांच्या सेवा करताना हनुमानांना आपल्याला शेंदूर अर्पण करायचं आहे, चमेलीचं तेल अर्पण करायचं आहे, तर नैवेद्यामध्ये त्यांना गोड बुंदी अर्पण करायची. त्यासोबतच गुळ फुटाणे जरी तुम्ही अर्पण केले तरीही चालतं. किंवा तुम्हाला काही लक्ष्मी प्राप्तीसाठी काही उपाय करावायचे आहेत, जे हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान मंदिरात जाऊन आपल्याला करायचे आहेत, ते तर आपण सगळे करतोच. त्या माहितीचा व्हिडिओ आपल्या रेखा जगदंबे चॅनलवरती मी अपलोड केलेला आहे, तर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या. त्यासोबतच चैत्र पौर्णिमेचं निमित्त साधून, कारण पौर्णिमा म्हटलं की भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित असा दिवस, तर ह्या दिवशी आपल्याला यांच्या सुद्धा मोठ्या प्रमाणात सेवा करायच्या. तर ह्यांच्या सेवा काय, तुम्ही श्री सूक्ताचं पठण करा, तुम्ही पुरुष सूक्ताचं पठण करू शकता. त्यासोबतच तुम्ही माता लक्ष्मीवरती कुंकुमार्चन ही सेवा करा, कारण कुंकुमार्चन ही सेवा खूप महत्त्वाची आणि माता लक्ष्मीला प्रिय अशी सेवा आहे. सौभाग्यवती स्त्रियांनी जर केलं तर त्यांचं कुंकू बळकट राहतं. आणि ज्यांना आर्थिक अडचणी आहेत त्या सगळ्यांनी कुंकुमार्चन ही सेवा केली तरीही चालतं. त्याच्यासाठी काही वयाचं कुठल्याच गोष्टीचं बंधन नाही. प्रत्येकांना लक्ष्मी पाहिजे असते, त्याच्यामुळे प्रत्येकाने कुंकुमार्चन ही सेवा केली तरीही चालतं. तर ह्या दिवशी म्हणजे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्या पण ह्या सेवा आपल्याला आवर्जून करायच्या, जेणेकरून अष्टलक्ष्मी आपल्या घरामध्ये नांदेल. त्यामुळं आवर्जून आपल्याला ह्या दिवशी माता लक्ष्मीवरती शंखाने तुम्ही दुधाचा पंचामृताचा अभिषेक करू शकता, किंवा साध्या पाण्याचा शंखाने अभिषेक करा. शंख नसेल तर तुम्ही स्वच्छ पाण्याने जरी अभिषेक केला तरीही चालतो, कारण शेवटी भाव महत्त्वाचा आहे. तर अभिषेक करून माता लक्ष्मीला प्रिय असा खिरीचा नैवेद्य करा. मग कुठलीही खीर करा, तुम्ही तांदूळाची करा, गव्हाची करा, किंवा रव्याची करा, शेवयाची करा, जी जमेल ती खीर करा, कारण माता लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य आवडतो. तर चैत्र पौर्णिमा आणि हनुमान जयंती यामध्ये आपल्याला ह्या बजरंगबली सोबतच आपल्याला माता लक्ष्मीच्या सुद्धा सेवा घडणार आहेत. तर आवर्जून सगळ्यांनी या सेवा करा, की जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये काही आर्थिक समस्या असतील, आर्थिक अडचणींना तुम्ही सामोरं जात असाल तर निश्चित त्यातून तुम्ही बाहेर पडाल. आणि आवर्जून ह्या सेवा तुम्ही करा, म्हणजे आर्थिक अडचणी कमी जास्त प्रमाणात सगळ्यांनाच असतात. त्यामुळे सगळ्यांनी सेवा करा. आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ.